शिकारी आया लहरों का बादशाह। कैटफिश हंटर ये खेल नहीं, बड़ी मछली पकड़नी है ये मजाक नहीं। नदी की लहरें करे इशारा, शिकारी आया बना सहारा। रॉड री पकड़ मुंह सही, टारगेट लॉक फाइन अब सही। बेस उठेगा पानी हिलेगा, शिकारी का वॉक फिर चलेगा कैच। बड़ी गेम बड़ी कैटफिश हंटर सबसे कड़ी। टाइगर हंटर शिकारी नंबर 1, हाँ हाँ नदी में फन। टाइगर हंटर स्किल्स है भारी, हर फाइट में जीत हमारी। वड की उचल की डायरेक्ट रबर का मैंग जब पानी में गिरा, छुपा शिकारी झपट्टा मारा। करम रोहन ने ट्रिक लगाई, मछली ने पूरी ताकत आजमाई। बड़ी मछली बड़ी लड़ाई, ये छूटने वाला था, पानी में गया और लेकर आया इसको। रॉड ने पकड़ा हील ने खींचा, कैटफिश हंटर सबसे ऊंचा। शिकारी आया जीत हमारा। नदी की लहरें करे इशारा, शिकारी के वॉक फर चलेगा। रॉड री पकड़ मुंह सही, टारगेट लॉक फाइन अब सही। बेस उठेगा पानी हिलेगा, शिकारी का वॉक फिर चलेगा कैच। बड़ी गेम बड़ी कैटफिश हंटर सबसे कड़ी। बेस उठेगा पानी हिलेगा, शिकारी का वार फिर चलेगा कैच। बड़ी दो है आज मिले दोस्तों। ये दोनों मछली का लाइव अटैक नहीं मिला, ये दोनों मछली अचानक मिले आते टाइम। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मरण पकडल्या, पण त्याचा लाईव्ह अटॅक आपल्याला काढता मिळाला नाही, त्या अचानक मरण मिळाल्या। पण तुम्हाला मी एक मस्तपैकी रेसिपी बनवून दाखवतो, ती रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर चला बघूया ती रेसिपी कशी आहे। तर मित्रांनो या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया एकदा। नारळाचं दूध बघू शकताय, हे ओलं वाटण आहे जे आपण चिकन मटण बनवण्यासाठी वापरतो सुकं, ते आहे। हे बघा कांदा, लसूण, चिकन मसाला आहे, आले लसूण पेस्ट आहे, टोमॅटो, चिंच, 2 लाल मिरच्या आहेत आणि हे आपली मरळ बोनलेस कापून घेतलेला आहे। बघू शकता एकही काटा नाही याच्यामध्ये। तर चला ही रेसिपी बनवूया। आता फोडणीसाठी 2-3 चमचे तेल घेऊया। आता तेल थोडंसं गरम झालंय, आता याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून घेऊया पहिल्यांदा। मित्रांनो आता कांदा मस्त लाल झालेला आहे, आता 2 लाल मिरची टाकूया। आता टोमॅटो टाकायचा आहे, आता 1 चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हा झाकून घ्यायचा आहे। आता हे फक्त आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, कांदा टोमॅटो मस्त शिजवायचा आहे। चवीनुसार मीठ टाकूया। आता मस्त
झाकून घेऊया. थोडं शिजवून घेऊया म्हणजे ग्रेव्ही होईल. थोडं आता परतून घेऊया. तर आता ही आपली घरची कोल्हापुरी लाल तिखट घालूया. हे ओलं वाटण आहे हे थोडं घालून घेऊया. ह्याला सुद्धा आता झाकून मस्त शिजवून घेऊया. आता थोडं परतून घेऊया. आता नारळाचं दूध घालायचं आहे. चिंच सुद्धा आहे हे सुद्धा टाकून घेऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता ग्रेव्ही आपली मस्त तयार झालेली आहे. आता हा मसाला घालून घेऊया. चिकन मसाला आहे. आता यामध्ये बोनलेस कट केलेला मरळ मसाला टाकूया. आता आपला मासा शिजलेला आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. त्यानंतर मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. टेस्ट करूया आता.